सिव्हिल रुग्णालयातील रोजंदारी कर्मचाऱ्यांचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू, नातेवाईकांचा आक्रोश। सोलापूर सिव्हिल रुग्णालयात रोजंदारीवर कार्यरत असलेले पिरप्पा शिवलिंग वानखडे यांचे गुरुवारी रात्री हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले। त्यांच्या मृत्यूनंतर शुक्रवारी दुपारी 1 वाजता त्यांच्या नातेवाईकांसह सहकाऱ्यांनी माध्यमांशी संवाद साधला। यावेळी त्यांनी रोजंदारी कर्मचाऱ्यांना भेडसावणाऱ्या हालअपेष्टांबाबत आपली व्यथा मांडली। पिरप्पा यांचे चिरंजीव धनराज वानखडे यांनीही पत्रकारांशी बोलताना भावनिक प्रतिक्रिया दिल्या। दरम्यान उपस्थित रोजंदारी कर्मचाऱ्यांनी संताप व्यक्त करत प्रशासनाच्या उदासीनतेवर नाराजी व्यक्त केली। पंप हाऊसवरती ते नित्य नेमाने ड्युटी करत होते। गेल्या 15-16 वर्षापासून ते या ठिकाणी नित्य नेमाने ड्युटी करत असताना नाईट शिफ्टच्या वेळेस त्यांना अचानकपणे अटॅक आला गेला आणि त्यांनी त्या ठिकाणी मृत्यू पावले। अशा पद्धतीची परिस्थिती असताना कोर्टाचा 2024ला निर्णय झालेला आहे की जे लोक 15-16 वर्षापासून या ठिकाणी ड्युट्या बजावलेल्या आहेत त्यांचा न्याय हक्क त्यांना मिळाला पाहिजे। अशा पद्धतीचा कोर्टाचा ऑर्डर 2024चा असला असताना इथली जी शासन यंत्रणा आहे ती शासन यंत्रणा बेगुमानपणे दुर्लक्ष करून आपल्या कामामध्ये चुकारपणा करून कसूरता करून त्याकडे अक्षम दुर्लक्ष करण्यात आलेलं आहे। आणि त्यामुळे मी एक रोजंदारी कर्मचारी सिव्हिल हॉस्पिटल मधले। आज होनकट्टी मामाचं जे हाल झाले ते आज आमच्यावर पण येऊ शकते। आज सगळ्यांचं आज वय सगळे ओलांडून गेलेले आहेत आणि आम्ही खूप कमी पगारीवर काम करतोय। मग आज जर परमनंट त्यांनी असते तर आज त्यांना काहीतरी सरकारी मोबदला मिळाला असता, पण आम्हाला काहीच मिळत नाही। मग आमचं हे कष्ट वाया जाईल का? असे शासनाने काहीतरी ह्याच्याकडे लक्ष द्यावं। तुम्ही जेव्हा जॉबवर होते घटना कधी घडलेली आहे तुम्ही होता का म्हणजे ऑन ड्युटी? ऑन ड्युटी तर आम्ही पण होतो आणि त्यांची नाईट चालू होती। ऑन ड्युटीच झालेलं आहे सकाळी। त्यांची 7 वाजेपर्यंतची ड्युटी होती। हे सकाळी कधीच घडले माहिती नाही, पण ज्यावेळेस आम्ही ज्या अवस्थेत त्यांना पाहिलं त्यावेळेस ते बेशुद्ध अवस्थेत होते। मग तेव्हा बाहेर आणून पाहिल्यानंतर मग डॉक्टरांनी जेव्हा डिक्लेअर केलं की ते नाही राहिले मग तेव्हा कळलं आम्हाला। कुठं बॉडी सापडलेली आहे? बॉडी ही त्यांची तिथं जिथं ड्युटी होती ऑन ड्युटी पाण्याच्या टाकीत तिथंच होती त्यांची। जिथं सेवा त्यांनी देत होते सगळे मशिनी चालू केल्या, सगळीकडे पाणी सोडलं आणि मग त्यांना तसं ते झालेलं आहे। मग तसं ज्याचं झालं तसं आमचंही होऊ शकतंय, कारण आम्ही पण 40 ओलांडलेले सगळे बरेच आहेत, अर्ध्याच्या वर आहेत, कुणावर पण येऊ शकतंय। हा शासन विचार करायला पाहिजे। रत्नाकर गायकवाड पीपल्स रिपब्लिकन पार्टी जिल्हाध्यक्ष। तर आमचे पिरप्पा श्रीपती होनकवडे राहणार चप्पळगाव हे गेल्या 15-16 वर्षापासून ही सिव्हिल हॉस्पिटलच्या पंप हाऊसवरती ते नित्य नेमाने ड्युटी करत होते।